सो ऍज आपण स्क्वेअर मध्ये जसं बघितलं तसं आता क्यूब वर आपण फोकस करू. पण आधी आपल्या समोर जो प्रश्न आहे आपण म्हणतोय बघा ट्रिपल अँगल फॉर्म्युला. ट्रिपल अँगल फॉर्म्युला काय आहे की तुमच्या अँगलला 3 जोडून आलेला असतो. ओके, दॅट्स व्हाय वी कॉल इट ट्रिपल अँगल. पण sin 3t चा तर आपल्याला तुम्ही sin 80 ने काढू शकतो. हा आपला प्रॉब्लेमच नाही. आपला प्रॉब्लेम आहे sin क्यूब, जो की कशात येतो तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये. बघा ट्रिपल अँगल फॉर्म्युलाचा फॉर्म्युला स्टार्ट होतो. फॉर sin रिमेंबर 3 4 and for cos remember 4 3. sin च्या फॉर्म्युल्यात फक्त sin येतो. sin च्या फॉर्म्युल्यात फक्त काय आहे sin आणि cos च्या फॉर्म्युल्यात आहे फक्त cos. बरं, जे आपण मगाशी बघितलं ते इथेही सेम आहे. sin आला तर मायनस, cos मध्येही मायनस. आपण ऍक्च्युअली हा ओरिजिनल फॉर्म्युला नाही, आपण याच्यापासून डिराइव्ह करू. पण हा आहे बघा ट्रिपल अँगल. तर ट्रिपल अँगलचा हट्ट काय असतो की 3 प्रत्येकाकडे पाहिजे. याच्याकडे तर 3 आहे, याच्याकडेही आहे. ज्याच्याकडे नाही त्याला 3 आपण देऊ. याच्याकडे 3 आहे, याच्याकडे 3 आहे, ज्याच्याकडे नाही त्याला आपण 3 देऊ. अशा पद्धतीने आपला ट्रिपल अँगलचा फॉर्म्युला बनतो. बट आपल्याला sin 3t विचारणारच नाही मुळात, आणि विचारलं तरी आपल्याकडे डायरेक्ट उत्तर आहे. आपला प्रॉब्लेम किंवा आपली लढाई sin 3t किंवा cos 3t साठी नाहीच आहे. आपल्याला sin क्यूब किंवा cos क्यूब साठी फॉर्म्युला डिझाइन करायचा आहे. आता बघा, मला sin क्यूब पाहिजे. मला प्रश्नात विचारलं जाईल sin क्यूब t चा लॅप्लास काढा. योगायोगाने मला हे टर्म मायनसच आहे. मायनस आहे त्याला तिकडे घेऊन जाऊ. एका दगडात 2 पक्षी मारले जातील. ते प्लस पण होऊन जाईल आणि इंडिपेंडेंट पण होऊन जाईल. सो मायनस तिकडे जाऊन झाला प्लस 4 sin cube t. आणि आपल्याला त्याला इंडिपेंडेंट ठेवायचं म्हणून याला तिकडे पाठवा 3 sin t. हे प्लस होतं, तिकडे जाऊन मायनस sin 3t. बरं, आपल्याला 4 लावून देतील का ते क्वेश्चन? ऑब्वियसली नॉट. तर 4 पण नकोय आपल्याला. 4 मल्टिप्लाय तिकडे पाठवून द्या, तो चालला जाईल डिवाइड. So 3 sin t minus sin 3t upon 4. हा झाला तुमचा sin क्यूब चा फॉर्म्युला. आता आपल्याला दोघांना एका सरळ रेषेत का आणायचं की आपल्याला सामूहिक पाहिजे काहीतरी. जसं आपण आधी लक्षात ठेवलं 1/2 इज सेम, तसं इथेही काही बघता येतं का ते आपण चेक करू. तर इथं cos क्यूब बघा इथं आलेला आहे आणि तो प्लसच आहे. मग प्लसला तिकडे घेऊन जाण्यात काय अर्थ आहे का? उलट आपण जे परफेक्ट आहे त्याला इम्परफेक्ट करू. सो याला घेऊन जा, तो इंडिपेंडेंट होऊन जाईल. कोण? 4 cos क्यूब t. आणि हे मायनसचं टर्म तिकडे जाऊन झालं प्लस 3t प्लस 3 cos t. असं ते टर्म येतं बरोबर. बट ऑल्सो अगेन वी वॉन्ट ओनली cos क्यूब. 4 नकोय आपल्याला, तर मी काय करतो इथे फक्त cos क्यूब t लिहितो आणि तो जो एक्स्ट्राचा 4 आहे याच्या आपण लावून cos 3t प्लस 3 cos t upon 4. नाउ टेल मी, दोघांचा आपण तर सेम आहे. इथं काय होतंय 3 sin t येतंय, इथं cos 3t येतंय. म्हणजे याच्यात 3 बाहेरून याच्यात मधून आणि तिकडे गेलं तर 3 बाहेरून मधून. मला सांगा दोघांपैकी आपण कोणाला स्विच केलं तर चालेल? म्हणजे ज्यांना आदला बदल केली तर चालेल या टर्म्सची? नाही चालणार, बिकॉज तिथं मायनस आहे. इकडे करू शकतो बिकॉज 2 + 3 5, 3 + 2 5. आपल्याला ऍडिशन ही परमिशन देतो कम्युटेटिव्ह लॉ की आपण 2 + 3 आणि 3 + 2 ला एक्सचेंज करू शकतो. तर त्याचा फायदा काय होईल बघा. मी जर 3 cos t इकडून दिला प्लस cos 3t इकडून दिला आणि आपण ला 4 तसंच ठेवला तर इट लुक लाईक सेम. बघा sin क्यूब t आणि cos क्यूब t. इथंही 3/4 आहे, इथंही 3/4 आहे. इथं sin t आहे साइनच्या फॉर्म्युल्यात, इथं cos t आहे कॉसच्या फॉर्म्युल्यात. मग पुढं इथं sin 3t, इथं cos 3t. इन फॅक्ट फक्त जर आपण मायनस प्लस सोडलं तर बाकी सगळं सेम. साइन साठी तिकडे सेम, कॉस साठी तिकडे सेम. आता मग आपण फॉर्म्युला कसा डिराइव्ह करणार आहोत बघा.
आता आपण येऊ जे आपलं मेन काम आहे याच्या पुढचं sin क्यूब 2t, कारण नेहमी t असेल का, t जर असतं तर आपण एवढंच लिहिलं असतं, एवढं केलंच नसतं. आणि त्याच्यासोबत विचारलं जाऊ शकतं, आपण मुद्दामून अल्टरनेट लिहितोय म्हणजे फरक लक्षात राहील तुम्हाला. कम्पेअर करून स्टडी केला तर चांगला लक्षात राहतो. दॅट्स वाय आपण दोघंही सोबत सोबत घेऊ. तर व्हेनेवर यू सी क्यूब इन लॅपलास ट्रान्सफॉर्म, तुमचं पहिलं काम आहे 3/4 ला ऍज इट इज लिहून टाका. मग ते sin क्यूब असू द्या किंवा cos क्यूब. 3/4 इज अवर कॉन्स्टंट टर्म. बघा 3/4. देन sin च्या फॉर्म्युल्यात आपण फक्त sin लिहू आणि cos च्या फॉर्म्युल्यात लिहू फक्त cos. स्क्वेअर मध्ये तसं नव्हतं, काहीही येऊ द्या cosच होता. पण क्यूब मध्ये sin आला तर sin, cos आला तर cos. किती वेळेस? 2 वेळेस. मी 2 वेळेस sin लिहिला, मी 2 वेळेस cos लिहिला. करेक्ट. हे सुद्धा सेमच आहे. sin आला तर मायनस, cos आला तर प्लस. आता फायनल इथं जो अँगल होता बघा, ऑब्झर्व द फर्स्ट वन, इथं जो अँगल होता त्याला आपण आधी रेस्ट केला. तसंच आपण इथेही करू. 2t आहे त्याला आधी आपण रेस्ट करू आणि t चं आपण 3t केलेलं आहे. तर इथं जो 2t होता म्हणजे स्क्वेअर मध्ये आपण डबल का केलं, कारण स्क्वेअर मीन्स 2 असं आपण धरू. क्यूब म्हणजे 3. तर इथला अँगल आधी तर इथं रेस्ट करा आणि जो ही अँगल आहे त्याचे 3 टाइम्स करून टाका. 2 3 जा, your formula is ready. Again here 3t, इथला जो अँगल आहे तो इथं रेस्ट करा आणि 3t च्या 3 टाइम्स, कारण आपण प्रत्येक वेळेस एक ट्रिपल अँगल घेऊन थोडी काढणार आहोत. प्रश्न येतो 1-2 मार्काला जर एमसीक्यूज मध्ये आला तर, आणि मोठा जरी आला तरी याच्यापेक्षा आपल्याला ते सॉल्व्ह करण्यात इंटरेस्ट असेल. सो व्हेनेवर यू सी क्यूब यू कॅन डायरेक्टली ट्रान्सफॉर्म लाईक दिस. सो जे रिमेनिंग आहे ते मला सांगण्यात येईल करा. cos क्यूब 2t अँड इथं काय असेल सांगा, sin क्यूब 3t. क्यूब दिसलं की काय सेम आहे बोला, 3/4 सेम आहे. sin वेट दोघांमध्ये sin येऊ का cos येऊ, दोघांमध्ये 3/4 सेम आहे. sin च्या फॉर्म्युल्यात फक्त sin, पण त्याचा अँगल आधीच लिहून नका ठेवू, फक्त sin लिहा. सिमिलरली इथं cos. आपल्याला घरून काहीच घ्यायचं नाही, त्यांनी जो अँगल दिलाय तो तिथं प्रोव्हाइड करा. 2t दिला तर रेस्ट इट ऑन 2t, 3t दिला तर 3t. sin आला तर मायनस, cos आला तर प्लस. हे स्क्वेअर मध्येही सेम होतं, क्यूब मध्येही सेम आहे. आणि 3t च्या 3 टाइम्स 90 आणि हे 60. युअर फॉर्म्युलाज आर रेडी. राईट. मग आपण याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म करू. सो क्यूब मधला फर्स्ट क्वेश्चन बघू बघा आपण. फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ sin cube t. Let's start with simple one. Sin cube t. Let f of t is equal to, आपला पहिली स्टेप हीच असेल नेहमी, sin cube t. As soon as you see cube, तुमचं पहिलं काम आहे 3/4. sin च्या फॉर्म्युल्यात फक्त sin येणार, sin. पण त्याचा अँगल अजून डिफाइन करू नका. साइड मध्ये कोणतं साइन येईल, इथं जो अँगल आहे तो इथं रेस्ट करा आणि त्याच्या 3 टाइम्स. हे आपण ट्रान्सफॉर्म बघितलंच. सो आवर f of t इज रेडी एक्चुअली. पण याच्यात एक अडचण आहे, याच्यात डायरेक्ट 1/4 जर बाहेर घेतलं तरी पण हा 3 राहून जातो आणि 3/4 बाहेर घ्यायचं म्हटलं तर याच्याकडे 3च नाही. सो याच्यात आपण काय करू, माझा कचरा माझी जबाबदारी, सेपरेट द डिनॉमिनेटर. त्याला सांभाळू द्या. तर 3 sin t अपॉन 4, कारण इथं कॉन्स्टंट वेगळा आहे, मायनस sin 3t अपॉन 4, कारण इथं कॉन्स्टंट वेगळा आहे. पण एक गोष्ट आहे, डिनॉमिनेटर सेम होते म्हणूनच एकत्र झाले असते, तर आपण सेपरेट पण करू शकतो. sin t चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे आणि तोच फॉर्म्युला sin 3t ला पण लागेल. इट मीन्स आपण लॅपलास लावू शकतो. सो आफ्टर दिस स्टेज we can directly apply Laplace. आणि आपण काय करतो बघा, कॉन्स्टंट बाहेर 3/4
लॅपलास ऑफ साइन टी. लॅपलासला दिसलं मायनस, मायनस दिसलं की लॅपलास सेपरेट. इथून काय पाहिजे? करेक्ट 1/4 लॅपलास ऑफ साइन 3t. सो 3/4 as it is into. इथं a आलाच नाहीये. a आला नाही म्हणजे 1 इनविजिबल जर असेल तर तो 1 असेल आणि s ची सुरुवात s ने होत नाही, 1 ने होते. s² + 1² minus 1/4. Here 3 is our a, so 3 upon s² + 3². इथेही 3/4 आहे, इथेही 3/4 आहे. तो आपण बाहेर काढू शकतो, पण त्याची गरज जेव्हा पडेल तेव्हा आपण ते बघू. सध्या आपण लॅपलास समजून घेऊ क्यूब आल्यावर. तर t दिसतोय का कुठं बेसिकली? इट मीन्स दिस इज आवर फायनल आन्सर f bar of s. ओके. आता फक्त चेंज काय होईल बरं याच्यात? इन्स्टेड ऑफ क्यूब ते तुम्हाला काय देऊ शकतात? टू टी देऊन दिला तुम्हाला. ओके. करू डायरेक्ट सॉल्व. तर याचा लॅपलास काढतोय आपण. तर cos क्यूब 2t चं काय होईल कन्वर्जन बोला? 3/4. हे कशावरून कळालं मला? क्यूब वरून. क्यूब म्हणजे 3/4. cos च्या फॉर्म्युल्यात cos 2 वेळेस cos इथं 2t, 2t च्या 60 3 टाइम्स करेक्ट 60 आणि sin प्लस बाकीचं सगळं सेम. सेपरेट द डिनॉमिनेटर 3 cos 2t upon 4 plus cos 60 upon 4. 60 upon 4. Okay, then apply the Laplace. This is our f of t. Yes. So Laplace of f of t will become 3/4 बाहेर Laplace of cos 2t plus 1/4 बाहेर Laplace of cos 60. बोला cos 2t is s upon s square plus 2 square. फरक हाच आहे की इथं a असतो वर इथं s असतो. तर याची स्टार्टिंग विथ ऑलवेज विथ s 1/4 s upon s square plus 6 square. t दिसतोय कुठं? f bar of s. In this manner we can proceed. So write down these two. इथं एक तुम्ही sin cube 3t करून घ्या, चेक करा आणि बाकीचे 3 होमवर्क करा. है ना? सर इथं आपण 2 चा स्क्वेअर पण घेऊ शकतो.